अलीकडे बघा आपण ॲल्युमिनियमपेक्षा स्टीलच्या भांड्याचा, लोखंडाच्या भांड्याचा किंवा मातीच्या भांड्याचा जास्त वापर करत असतो। पण ही स्टीलची जी भांडी आहेत ते बघा जी पातळ बुडाची असतात, जी जाड भांडी नसतील तर काय होतं की ती आतमधून एवढी खराब होत नाहीत, पण बाहेरच्या साईडनं आता स्टीलची कढई असेल तर ती काय होते लालसर होते आणि पातेलं सुद्धा हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण रेग्युलर घासतो पण ते काय आपल्याला तेवढं निघत नाही। तर हे कोणतीही स्टीलची भांडी असू देत अशा पद्धतीची लाल झालेली असतील तर ती तुम्ही अगदी छान चांदीसारखी चमकवू शकताल। तर बघा ही जी थोडीशी जाड भांडी असतील तर ती कमी लाल होतात, पण थोडंसं ते पातळ असतील तर ते जास्तच लाल होतात। तर ही भांडी साफ करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे पितांबरी। आता भांडी किती आहेत त्यानुसार तुम्ही पितांबरी घेऊ शकता। पितांबरीने बघा कोणत्याही पितळेच्या किंवा तांब्याच्या वस्तू असतात त्या छान स्वच्छ होतात, त्याचबरोबर स्टीलची भांडी सुद्धा छान स्वच्छ होतात। यामध्ये अजून आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मी। आणि आता पाणी टाकण्याऐवजी यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं, अर्ध्या लिंबाचा रस, म्हणजे पितांबरीचे जी पितांबरी आपली भांडी साफ करण्यासाठी मदत होते ती याची पावर अजूनच वाढेल आणि आपली भांडी अजूनच छान चमकण्यासाठी मदत होते। मीठ आणि लिंबू नक्कीच यामध्ये तुम्ही ॲड करा, नुसतं पितांबरीमध्ये पाणी टाकण्यापेक्षा। अशा पद्धतीने एकदा भांडी घासून बघा, छान चमकतात। तर ॲल्युमिनियमची सुद्धा भांडी तुम्ही याच्याने घासू शकता। तर ही अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची आणि आता ही तुम्हाला भांड्यांना लावून ठेवायची। आता तुम्हाला जास्त चोळून याला घासायचं नसेल तर 10 ते 15 मिनिटं तुम्ही ही पेस्ट लावून ठेवू शकता आणि नंतर थोडंसं जरी घासलं तरी हे जे लालसर झालेले जे डाग आहेत ते निघून जातात आणि तुमची भांडी छान चमकायला लागतात। तर हे असं सगळीकडे व्यवस्थित सुरुवातीला आपल्याला हे घासायचं नाही, फक्त काय करायचं आहे हलक्या हाताने सगळीकडे लावून ठेवायचं आहे, सगळीकडे पेस्ट लागेल आणि ज्या ठिकाणी जास्त लाल झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं जास्त लावायचं आहे। आता आतल्या बाजूने वगैरे हे पातेले काही एवढं घाण झालेलं नाही, तर फक्त हे मागच्या बाजूनेच लालसर झालेलं आहे ते आपल्याला साफ करून बघायचं आहे। किंवा अशा आपल्या ताटावरती किंवा कोणत्याही प्लेटवरती गंजलेले वगैरे असे डाग पडले असतील, कोणतेही काळपट डाग पडले असतील तर ती भांडी सुद्धा तुम्ही ह्या मिश्रणाने स्वच्छ करू शकता। म्हणजे स्टीलच्या भांड्यावरती वगैरे कोणतेही डाग आले असतील, ताटं असतात, वाटे असतात किंवा प्लेट असतात, यावरती गंजाचे किंवा काळपट असे कोणतेही डाग असतील, लालसर असू देत, तर ते सगळे डाग ह्या मिश्रणाने निघतात। तर बघा असं घासून घ्यायचं। तर मी हे फक्त 5 मिनिटासाठीच ठेवलेलं होतं, जास्त वेळ ठेवलेलं नव्हतं आणि व्यवस्थित असं याला घासून घेतलं की छान स्वच्छ होतात। आता हे मी धुतलं नाही, सगळी भांडी तुम्ही अशी घासून घेऊ शकता आणि शेवटी धुवून घ्यायची म्हणजे अजूनच छान स्वच्छ होतात। आता ही कढई बघा आतल्या साईडनं अजिबात खराब होत नाही, ही कढई सुद्धा जाड आहे बऱ्यापैकी, पण ही पाठीमागच्या साईडने बघा आपण तळणीचे पदार्थ वगैरे तळतो किंवा नेहमी जरी स्टीलच्या भांड्याचा वापर करत असला तर तुमच्या लक्षात येत असेल की ॲल्युमिनियमच्या भांड्यापेक्षा स्टीलची भांडी असतात ती लवकर खराब होतात, म्हणजे काळी पडतात किंवा लाल होतात। तर ही घासण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते। आता कढई आतमधून खराब नव्हतीच, बाहेरच्या साईडनं आता ही व्यवस्थित अशी पेस्ट लावून घ्यायची आणि आता ह्याला मी जास्त वेळ ठेवलं नव्हतं, 1-2-3 मिनिटासाठी ठेवून दिलं आणि लगेचच घासायला घेतलं। तर आता स्टीलला बघ ह्या कढईला थोडेशा अशा खाचा दिसतात बघा, डिझाईन छोटे छोटे, तर त्यामुळे ह्या जी सॉफ्ट घासणी असते त्याच्याने हे निघणार नाही, म्हणून अशी ही स्टीलची घासणी घ्यायची आणि ह्याने थोडंसं दाबून घासलं की हे जे डाग आहेत ते पाठीमागची कढई आपली जी लालसर झालेली आहे ती सुद्धा छान स्वच्छ होते। आता जास्त वेळ ठेवायचं नसेल तर मग थोडंसं जास्त याला दाबून घासावं लागतं आणि 10 ते 15 मिनिटासाठी जर तुम्ही ठेवून दिलं तर तुम्हाला इतकं घासायची सुद्धा गरज पडणार नाही। सगळ्या बाजूने व्यवस्थित घासून घेतली की भांडी छान चमकतात। आणि असं पण तुम्ही दसऱ्याच्या वेळी किंवा ज्यावेळी सगळी भांडी घासायला काढताना त्यावेळी नक्कीच पितांबरीचा यूज करा। ह्या मिश्रणाने भांडी घासून बघा, छान तुमची अगदी भांडी तुम्ही नवीन भांडी आणता त्या पद्धतीने चमकतील। आणि आपले सिंक पाण्याचे नळ सुद्धा तुम्ही ह्याने स्वच्छ करून बघू शकता, छान स्वच्छ होतात, एकदा नक्कीच ट्राय करा। तर ही बघा ह्या स्टीलची भांडी किती छान आपली चमकतात। यावरती जो लालसरपणा होता, जे डाग होते लालसर, तो एकही डाग यावरती आता दिसत नाही, छान स्वच्छ झालेले आहेत। आणि अगदी कमी मेहनतीत तुम्ही घरातल्याच काही गोष्टींचा वापर करून तुमची घरातली स्टीलची कोणतीही भांडी खराब झाली असतील तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही साफ करून घेऊ शकता। तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका।
तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर पाहू शकता किती छान शाईन आणि एक प्रकारची चकाकी या भांड्यांना आलेली आहे। तर घरातल्याच गोष्टींचा वापर करून तुम्ही ही भांडी स्वच्छ करू शकता।